वळूयात पुढल्या बातम्यांकडे। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यानंतर आज पहिली सुनावणी होत आहे। मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे। तर खुली सुनावणी घ्यायची की नाही हे 3 न्यायमूर्ती चेंबरमध्ये ठरवणार आहेत। खुली सुनावणी घेण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। खुली सुनावणी घ्यायची ठरल्यास नवी तारीख दिली जाईल। निकालामध्ये काढलेल्या त्रुटींवरून न्यायमूर्ती सरकारला सूचना करू शकतात। त्रुटींसंदर्भात सूचना दिल्यास सरकारला त्रुटी दूर करून अहवाल सादर करण्यासाठी वेळ दिला जाईल। पुनर्विचार याचिकाच फेटाळली जाऊ शकते। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी याचिकाकर्ते स्वतः विनोद पाटील आहेत। खरं तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच अपेक्षा होती की ही सुनावणी इन चेंबर होईल न्यायाधीशांमध्ये। आजची वेळ देण्यात आली आहे, काय अपेक्षा आहे न्यायालयाकडून? त्याच्यामध्ये 3 गोष्टी होण्याची दाट शक्यता असते। एक, याच्यावर खुली सुनावणीची जी मागणी माझ्या वतीने होती की जे आमचं इनजस्टिस झालं ते ऐकण्यात गेलं पाहिजे। दुसरं, याच्यामध्ये थेट डायरेक्शन्स मिळू शकतात की राज्य सरकारने अशा पद्धतीने लागू करा। आणि तिसरं, दुर्दैव जर झाला तर ते अमान्य सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे 3 गोष्टीकडे माझं सगळ्या समाजाचं लक्ष लागलेलं आहे। पण काही वकिलांचं असं म्हणणं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन ही शक्यतो टिकत नाही सुप्रीम कोर्टामध्ये, ती फेटाळलीच जाते। जर फेटाळली गेली तर मग पुढचं काय पर्याय असेल? नाही, हे बघा, मी हे मान्य करत नाही की ती फेटाळलीच जाते। अनेक निर्णय या भारतामध्ये आहे। आपण खुद ज्या दिल्लीत उभा आहोत इथले देखील महत्त्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टाने क्युरिटीमध्ये दिलेले। जरी फेटाळले गेली तरी मराठा समाजाचं बेनिफिट आहे। ही फेटाळली तर कोणती पिटिशन फेटाळली? जे स्वतंत्र आरक्षण राज्य सरकारने 2 वेळा दिलं ते टिकलं नाही। पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलं टिकलं नाही, फडणवीस साहेबांनी दिलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। तेव्हा पुन्हा राज्य सरकार अशाच पद्धतीचा कायदा करू शकणार नाही। जे मजबूत आहे तेच सरकारला करावं लागेल। त्यामुळे मराठा समाज जिंकला तर ते भविष्यात कुठं चॅलेंज होणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर तो जगात चॅलेंज होणार नाही। आणि जर हारला तर राज्य सरकारला तो निर्णय घ्यावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे आणि जरांगेंचा हा पायी मोर्चा आज पुण्यामधल्या खराडीमधून लोणावळ्यामध्ये दाखल होत आहे। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आजचा लोणावळ्यामध्ये मुक्काम असेल। जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईमध्ये धडकण्यासाठी आता केवळ 2 दिवस उरले आहे। 26 तारखेला जरांगेंचा हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। जरांगे यांच्या या मोर्चामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। भगवं वादळ हे मुंबईच्या दिशेने पुढे सरकताना पाहायला मिळते। खराडीपासून आता लोणावळ्यामध्ये हा मोर्चा दाखल होतोय, त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे हे पुण्यात पोहोचलेले आहेत आणि आपण बघू शकता की प्रचंड विराट आणि भव्य दिव्य अशी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातून सुद्धा मनोज जरांगे यांना अति भव्य प्रतिसाद मिळालेला आहे। 5व्या दिवशी सुद्धा त्यांची पायी यात्रा सुरू झालेली आहे। सकाळी 5 वाजता त्यांची सभा संपली होती आणि सकाळी 8 वाजता मनोज जरांगे हे आपल्या रोजच्या कामाला लागलेली आहेत, चालायला सुरुवात केलेली आहे। पाटील, फार फार तर 2 तास झोप असेल तुमची आजची? फार फार तर 2 तास झोपला असाल तुम्ही, आज पुन्हा चालायला सुरुवात करताय? आज कुठं झाली? आज झालीच नाही। 5:45 वाजले जेवायला, जागेच राहिले। तुमच्याकडे एक ताई आलेली आहेत, त्यांनी कुठल्या तरी नोंदी आलेल्या आहेत। काय नोंदी आहेत जरा दाखवाल का? हे अत्यंत जुन्या नोंदी आहेत, जरांगे पाटलाकडे एका महिलेने आणून दिलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की या नोंदीत माझ्याकडे महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच असलेले पुरावे आहेत, ते मोडी लिपीमध्ये। त्यामुळे मोडी लिपीचा अभ्यास आता मी बोलवले 1-2 घंट्यात त्याच्यावरती अभ्यास होऊन ते क्लिअर होईल। आणि हैदराबादचे बी काही त्यांच्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत। काही महिला या कुणबी असलेल्या नोंदी आहेत, परंतु त्या घेतल्या जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। डॉक्युमेंट त्या बॅगमध्ये आहेत असं ते म्हणलं। ते म्हणलं आता अभ्यासकच बोलवणं आवश्यक आहे याच्यासाठी। ही गर्दी पण सरकारला एक इशारा देते। मी तेच सांगितलं दादा की त्यांनी का समजून घेणार? मराठ्यांना किती दिवस वेटीस धरायचं? यांना नोंदी सापडलेल्या देत नाही। समाजाचा काय दोष आहे? समाज मागणी करणारच, मोठ्या ताकदीने करायला। आता तर मुंबईतला 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज मुंबईकडे येणार। प्रचंड ताकदीनं मराठा समाज मुंबईकडे येणार आहे। शांततेत मांड्या घालून बसणार आहे। मी उपोषण तिथं करतोय। काय चूक आहे समाजाची? त्याच्या लेकराचं वाटोळं झालं, काय करण तो घरात बसतो? त्यामुळे आम्ही
पुढे चाललोय तर ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर यायला लागलेत, गावची गाव. कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे. तर सरकारला 7 महिने दिले, अजून किती वेळ द्यायचा असा सवाल जरांगे पाटील यांनी केलेला आहे. आणि जरांगे पाटील आता हे भगवं वादळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेत. खराडी या ठिकाणी पोहोचले असून लोणावळ्यामध्ये ते पोहोचत आजचा मुक्काम त्यांचा लोणावळ्यामध्ये असणार आहे. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होत आहे. सदावर्ती यांची याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारलेली आहे. जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधामध्ये याचिकेवर आज सुनावणी होत आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून. अक्षय, जरांगे यांच्या विरोधातल्या या याचिकेवर आज सुनावणी होते. निखिल, आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील यावरती सुनावणी पार पडली होती. आज महत्वाची सुनावणी पार पडणं अपेक्षित होतं, मात्र कालच न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाने काही वैयक्तिक कारणास्तव ही याचिका या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही असे निर्देश दिले होते आणि ही याचिका तुम्ही दुसऱ्या कोर्टासमोर सादर करावी असे आदेश देखील दिले होते. यानंतर आज सकाळी न्यायमूर्ती गडकरी यांच्या न्यायपीठासमोर खंडपीठासमोर गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली. न्यायपीठाने ही याचिकेवर उद्या सुनावणी घेऊ अशा पद्धतीची भूमिका आधी मांडली होती, मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केला. मनोज जरांगे हे मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे तातडीने गांभीर्याने या विषयावर सुनावणी घेऊन याबाबत तोडगा काढावा अशी विनंती कोर्टासमोर केली आणि कोर्टाने ही विनंती मान्य करत तातडीची सुनावणी आज दुपारी 2:30 वाजता, ऍक्च्युअली कोर्टाचं आज 1 ते 3 दरम्यान एक विशेष कामकाज होतं, मात्र हे कामकाज बाजूला ठेवत कोर्टाने 2:30 वाजताच्या सुमारास या विषयावरती तातडीची सुनावणी लावलेली आहे. आणि या सुनावणीच्या वेळी नेमकं काय युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं केला जातो आणि ज्या पद्धतीची याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि सोलापूर जिल्ह्यात झालेला एक खून या संदर्भात धरून गुणरत्न सदावर्तेच्या या आंदोलनाला थांबवण्यासाठी केलेली आहे, यावर न्यायालय आज काय आदेश देतं हे बघणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे आज सरकारला देखील आपली बाजू मांडावी लागणार आहे. यासाठी सरकारचे नक्कीच अक्षय, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल. तर जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधामधली ही याचिका दुपारी 2:30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. तर जरांगे यांनी गरीब मराठा